नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 54चे विश्लेषण पाहणार आहोत, जे की चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकावर आधारित आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो। येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथे पहिला प्रश्न होता, भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लाभली आहे? पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळ। तर मित्रांनो, भारताच्या शेजारील देश पाहूया। बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान असे एकूण 7 शेजारील देश आहे आणि श्रीलंका या देशाची सीमा भारताला लागून नाही, बरं लक्षात ठेवा। तर हा शेजारील देश आहे, परंतु सीमाबाबत जर विचारलं की भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे, तर बांगलादेशची। 2 नंबर चीन, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर नेपाळ, 5 नंबर म्यानमार, 6 नंबर भूतान आणि शेवटी अफगाणिस्तान 7 नंबर। सर्वात जास्त बांगलादेशची सीमा भारताला लागून आहे। आता हे लक्षात कसं ठेवायचं? बचपन MBA बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान। बचपन में MBA हे लक्षात ठेवा। सर्वात जास्त सीमा बांगलादेशची, सर्वात कमी सीमा भारताला लागून आहे ते अफगाणिस्तानची। अशा पद्धतीचं विस्तृत विश्लेषण तुम्ही समजून घेत चला आणि अशा प्रकारची माहिती आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत चला। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया। 1 एप्रिल 2022 मध्ये कोणत्या देशाने आर्थिक आणीबाणी घोषित केली? मालदीव, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ। तर मित्रांनो, आपला शेजारील देश जे आहे श्रीलंका, या देशाने 1 एप्रिल 2022 रोजी आर्थिक आणीबाणी घोषित केली। श्रीलंका देशाने। श्रीलंकेची राजधानी कोणती? तर कोलंबो। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा। स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरून केली जात आहे? धार्मिक व भाषा, संस्कृती व भाषा, आर्थिक व विकास आणि चौथा शेतकरी आत्महत्या व भौगोलिक स्थिती। तर मित्रांनो, स्वतंत्र विदर्भाची मागणी जी आहे ती प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरून केली जाते? आर्थिक व विकास या मुद्द्यावरून केली जात आहे। त्यानंतरचा महत्त्वपूर्ण प्रश्न, भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळालेली आहे? समुद्र किनारपट्टी भारताला किती किलोमीटरची आहे? तर मित्रांनो, भारताला सुमारे 7516.5 किमीची समुद्र किनारपट्टी मिळालेली आहे। भारताच्या समुद्र किनारपट्टीविषयी आपण माहिती पाहूया। भारताला एकूण 7516.5 किमीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे। बऱ्याच पुस्तकात 7517 सुद्धा दिलेली आहे मित्रांनो। 7517 किमीचा सागरी किनारा लाभला आहे। बऱ्याच पुस्तकात ही सुद्धा आकडा आहे, ते एकदा चेक करून घेणे। एकूण 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश यांना सागरी किनारा लाभलेला आहे। आता 9 राज्य कोणते? तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि इकडे ओरिसा आणि पश्चिम बंगाल असे एकूण 9 राज्यांना सागरी किनारपट्टी लाभलेली आहे। आता 4 केंद्रशासित प्रदेश कोणते? तर दीव, दमण, दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप, नंतर पॉंडिचेरी आणि चौथा आहे अंदमान निकोबार। आणि सर्वात जास्त सागरी किनारपट्टी कोणत्या राज्याला आहे? तर गुजरात राज्याला। हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात, सर्वात जास्त सागरी किनारपट्टी भारतात कोणत्या राज्याला लाभलेली आहे? तर गुजरात राज्याला। आणि महाराष्ट्राला सागरी किनारपट्टी किती आहे? तर 720 किमीचा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि सर्वात जास्त सागरी किनारपट्टी केंद्रशासित प्रदेश जर कोणतं म्हणलं तर अंदमान निकोबार। तर या दृष्टिकोनातून आपले हे प्रश्न बनतात। खूप महत्त्वाचं आहे की 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशाला सागरी किनारपट्टी लाभलेली आहे आणि सर्वात जास्त गुजरातला। आणि एकूण सागरी किनारपट्टीवर असणार राज्य किती? तर 9 राज्य। हे 9 राज्य सुद्धा आपल्याला त्या दृष्टिकोनातून माहीत असायला पाहिजेत।
त्यानंतरचा प्रश्न पहा, 5वा प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा, गोदावरी, मांजरा, सिंदफणा. तर मित्रांनो, उजनी धरणाविषयी माहिती पाहूया. उजनी धरण ही भीमा नदीवर आहे. भीमा नदीचा उगम कुठे होते? तर पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे. भीमा नदीची लांबी ही 860 किमी असून महाराष्ट्रात ती 451 किमी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात लांबी किती? तर 451 किलोमीटर आणि एकूण भीमा नदीची लांबी जवळपास 860 किमी आहे. भीमा ही कृष्णेची उपनदी असली, आता भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी आहे. ती जरी असली उपनदी तरी भीमेचा स्वतंत्र अभ्यास केला जातो, कारण महाराष्ट्रात स्वतंत्र वाहते. त्यानंतर भीमा व कृष्णा नदीचा संगम हा सुद्धा महत्त्वाचा आहे. तर भीमा व कृष्णा नदीचा संगम हे रायचूरजवळ कर्नाटकमध्ये यांचा संगम आहे. कुठं? भीमा आणि कृष्णा नदीचा संगम. हे सुद्धा बऱ्याच पेपरला विचारलेलं आहे. भीमा व कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? तर रायचूरजवळ कर्नाटकमध्ये होतो आणि महाराष्ट्रात लांबी 451 किमी आणि भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर इथे होतो आणि उजनी धरण हे भीमा नदीवर असलेलं एक धरण आहे. त्यानंतर 6वा प्रश्न पहा, रिकामी जागा व मंत्र्याने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो. तर मित्रांनो, पंतप्रधान व मंत्र्यांनी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो. 7वा प्रश्न पहा, शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली? तर शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न, दत्त महात्म्य हा 7000 ओव्याचा ग्रंथ कोणी लिहिला? तर दत्त महात्म्य हा 7000 ओव्याचा ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिला होता. मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याच पेपरला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्याची संख्या असता कामा नाही? तर मित्रांनो, 91वी घटना दुरुस्ती या संदर्भातली महत्त्वपूर्ण दुरुस्ती आहे. घटना दुरुस्ती 91वी घटना दुरुस्ती काय सांगते की 15% जास्त मंत्र्याची संख्या असता कामा नये. म्हणजे लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा, म्हणजे लोकसभेच्या सदस्य संख्या किती आहे? 545. या 545 पैकी 15% सदस्य जे आहेत ते मंत्र्याची संख्या असायला हवी, त्यापेक्षा जास्त असायला नको. आणि ही घटना दुरुस्ती कोणती आहे? 91वी घटना दुरुस्ती. जसं लोकसभेला आहे तसंच राज्याच्या विधानसभेसाठी सुद्धा तीच अट आहे. म्हणजे महाराष्ट्रात आता 288 विधानसभा सदस्य आहेत, त्याच्या 15% हे मंत्र्याची संख्या असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, दादाभाई नौरोजीने कोणता सिद्धांत मांडला? संपत्तीचे अपहरण, संपत्तीचे एकीकरण, सत्तेचे विभाजन आणि सत्ता अपहरण. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांच्याविषयी आपण काही माहिती पाहूया. तर 1866 साली दादाभाई नौरोजी यांनी आपल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, बऱ्याच वेळेस हे पुस्तक विचारतात की पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणाचे? तर दादाभाई नौरोजी यांचे आहे. या पुस्तकात लुटीचा सिद्धांत मांडला. यालाच आर्थिक निःसरणाचा सिद्धांत असेही म्हणतात. या सिद्धांतानुसार त्यांनी भारतीयाचे सरासरी उत्पन्न जे आहे ते 20 रुपये असल्याचे सिद्ध केले. 1861 मध्ये त्यांनी रास्त गोपतार, खरी बातमी, याचा अर्थ काय? खरी बातमी, रास्त गोपतार. बऱ्याच वेळेस हे सुद्धा वृत्तपत्र विचारतात कोणाचं आहे, तर रास्त गोपतार कोणाचं आहे मित्रांनो? दादाभाई नौरोजी यांचे. हे जे पुस्तक होते ते पर्शियन भाषेतील वृत्तपत्र होते. तर या दृष्टिकोनातून आपल्याला इथे उत्तर काय येईल मित्रांनो? संपत्तीचे अपहरण. आणि हे महत्त्वाचं आहे की पुस्तक कोणतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजीचे पुस्तक आहे. आणि वृत्तपत्र कोणतं? रास्त गोपतार. त्यानंतरचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात कोणती तरतूद करण्यात आली आहे? पंचायत राज, पक्षांतरबंदी, नगरपालिका की 22 भारतीय भाषा. तर मित्रांनो,
भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा जे आहे त्याची तरतूद करण्यात आली आहे. 8वे परिशिष्ट त्यासाठीच आहे. सध्या 8व्या परिशिष्टात एकूण 22 भाषा आहेत. किती? 22. पण मूळ घटना निर्मितीच्या वेळी एकूण 14 भाषा होत्या. म्हणजे एकूण किती भाषा वाढल्या? तर 8 भाषा वाढल्या. तर 51वी घटना दुरुस्ती अन्वये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती जी आहे ती कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या 3 भाषेचा समावेश करण्यात आला 71व्या घटना दुरुस्तीने. आणि 92वी घटना दुरुस्ती जी आहे ती होती बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली या 4 भाषेचा समावेश या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता. म्हणजे मला म्हणायचं आहे की एकूण किती भाषा झाल्या? 1, 3 आणि 4 एकूण 8 भाषा झाल्या. हे 8 भाषा वाढल्यामुळे 14 भाषा या घटना निर्मितीच्या वेळी होत्या आणि त्यामध्ये 8 जर मिळवले तर एकूण 22 भाषा सध्या 8व्या परिशिष्टात आहे. पण हे घटना दुरुस्ती सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारतात 51वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे किंवा सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला किंवा 92व्या घटना दुरुस्तीने कोणकोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला, 71व्या घटना दुरुस्तीने कोणकोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला, अशाही पद्धतीचे प्रश्न MPSC मध्ये विचारलेले आहेत मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून आपण अशी माहिती तयार ठेवा. आता हे 8व्या परिशिष्टातल्या जे भाषेच्या संदर्भातल्या घटना दुरुस्ती आहे ते लक्षात कसं ठेवायचं पहा. 51, 71 आणि 92. सॉरी मित्रांनो, इथे 51वी घटना दुरुस्ती नसून 21वी घटना दुरुस्ती आहे. 21वी घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. सांगण्यात जराशी चूक झाली. इथे 21वी घटना दुरुस्ती आहे, सिंधी भाषेचा समावेश. आणि हे ट्रिक कशी लक्षात ठेवायची? 21, 71 याची जर बेरीज केली तर किती व्हायली? 92. म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कधीच विसरणार नाही आता की 21वी घटना दुरुस्ती सिंधी भाषेचा समावेश, 71व्या घटना दुरुस्तीने कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या दोघांची बेरीज जर केली 21 आणि 71ची तर 92 व्हायली. आणि 92वी घटना दुरुस्ती या 4 भाषेत समावेश करण्यात आला. तर आपल्या इथे जे 8वे परिशिष्ट आहे त्या अनुषंगाने बरीच माहिती इथे आपण पाहिलेली आहे. फक्त हे लक्षात असू द्या, 21वी घटना दुरुस्ती सिंधी भाषेचा समावेश. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. पंचायत राज संदर्भात खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली होती? तर पंचायत राज संदर्भातली महत्त्वपूर्ण घटना दुरुस्ती कोणती? 73वी घटना दुरुस्ती. नंतर 13वा प्रश्न पहा. माजुली बेट संदर्भाने कोणती नदी निगडीत आहे? गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्र आणि कावेरी. तर माजुली बेट जे आहे मित्रांनो ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे? ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. आणि हे माजुली बेट कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? आसाम राज्यात. आसामची राजधानी दिसपूर.